स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं. यानंतर उमेदवार हे रिंगणात आहेत. काँग्रेसनं स्वबळाचा इशारा दिला आणि यानंतर निवडणुकीची रिंगणात आपली ताकद दाखवायला सुरुवात केली आहे. आपल्यासोबत उत्तर रत्नागिरीच्या जिल्हाध्यक्षा सोनल लक्ष्मी घाग आहेत. मी तशी बातचीत करणार आहे. मॅडम, कसं आव्हान मिळते सगळं बघताय? आव्हान किती आहे पहिल्यांदा आणि काय तयारी? आव्हान तर आहे. निवडणूक म्हटलं की आव्हान आहे आणि आहे. आमची 12 उमेदवार आहेत रिंगणात आणि काँग्रेस पक्ष हा सत्तेत येणं गरजेचं ह्याच्यासाठी आहे, कारण का जे सत्तेत हिंदुत्व किंवा धर्माची नावं घेऊन जे लोक सत्तेत आलेले आहेत, ह्यांचं आपण बघताय की ह्यांचं राजकारण काय चाललंय. हे आजच्या घडीला मशिदी तर तोडतच होते, त्याच्यानंतर जैन मंदिर तुटलं, त्याच्यानंतर आता जे शंकराचार्यांवर किंवा जे वाराणसीमध्ये जे हिंदू देवी देवतांवर वगैरे जे काय होत आहेत वार, त्या पद्धतीचं जर तुम्ही राजकारण बघितलं तर ही लोक अगदी चुकीची आहेत कुठल्याही प्रकारचं शासन हे चालवायला. आणि आता जे माहोल खराब होतं आहे ह्यामध्ये आपल्याला धर्मनिरपेक्षित लोक ही असणं गरजेचं आहे. आपल्याला संविधान हे वाचवणं खूप गरजेचं आहे आजच्या घडीला, कारण तरच आपल्या भारताची जी शान आहे, जो आपला सुजलाम सुफलाम महाराष्ट्र आहे, तर त्या दृष्टीने काँग्रेसचे उमेदवार हे ग्रासरूटपासून निवडून येणं खूप गरजेचं आहे. जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, भले आमचे उमेदवार कमी जरी असतील तरी काँग्रेस पक्ष हा तळागाळामध्ये नेहमीच होता. काय वर्षापासून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आमचं नेहमीच अलायन्स असायचं NCP बरोबर, तर त्यामुळे हाताचा पंजा हा कुठे नाहीसा झालेला होता. तर त्यामुळे तो परत रुजू करण्यासाठी माझे प्रयत्न आहेत. यापूर्वीच्या निवडणुका झाल्या, नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, चिपळूणमध्ये देखील झाली, आपल्याला यश मिळालं. कशा पद्धतीने ह्याही निवडणुकांकडे आपण बघताय? निवडणुकांमध्ये यश म्हणजे चांगल्या पद्धतीत मिळालेलं आहे. म्हणजे आणि प्रत्येक ठिकाणी काँग्रेसच्या हाताचा पंजा हा घरोघरी पोचणं गरजेचं आहे. त्यामुळे जे मतदार आहेत ते लोक एक गोष्ट म्हणाले की आम्हाला एक आता दिलासा वाटतो. पब्लिक एक म्हणतं की हाताचा पंजा आल्यामुळे आम्हाला कुठे ना कुठे या बॅलेटवर एक दिलासा वाटायला लागला आहे. तर त्या पब्लिकला कॉन्फिडन्स येणं गरजेचं आहे की आपण भारत ही जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहे, आपण त्याच्यात राहतो. तर त्यामुळे विरोधी पक्ष हा नाहीच असं जे कुठे भाजपला वाटत होतं, महायुती सरकारला वाटत होतं, ते काँग्रेस हाताचा पंजा बघून हे पब्लिकला कुठे खूप हायसं वाटतंय. आणि त्यामुळे म्हणजे जिंकणं हारणं हे दुय्यम आहे, पण आहे काँग्रेस पक्षांनी देशावर हे 70 वर्ष राज्य केलेलंच आहे. आता फक्त 11 वर्ष झालेली आहेत मोजून, ज्याच्यामध्ये काँग्रेस पक्ष हा सत्तेत नाही आहे. पण त्यामुळे आता परत जे काँग्रेस पक्ष हा रुजू होतोय सगळीकडे, तर त्यामुळे मतदारांना फारच छान वाटतं आणि त्यांच्याचमुळे आम्ही देखील जेवढं होऊ शकेल तेवढे आम्ही आमचे उमेदवार रिंगणात उतरवलेले आहेत. पण मॅडम, प्रश्न परत तोच राहतो स्वबळाचा. जर आपण महाविकास आघाडी म्हणून लढलो असतो तर ही चित्र कशी वेगळ्या पद्धतीने झाली असती, तर आलेले निकाल आपण पाहिले तर लक्षात येतं की आपल्याला अधिक मोठ्या प्रमाणात यश हे महाविकास आघाडीला मिळालं असतं. पण तरी देखील हे एकत्र येताना दिसत नाही, आघाडी होत नाही. महाविकास आघाडीमध्ये कुठे ना कुठे जे घटक पक्ष आहेत, म्हणजे ते शिवसेना असेल, हे आधी हे भाजपबरोबर होतेच. तर किंवा त्यांचं जे ग्राउंड आहे शिवसेनेचं हातात म्हणजे मशालीचं, हे कुठे ना कुठे त्यांचे कार्यकर्ते हे प्रत्येक ठिकाणी होते. जिल्हा परिषद पंचायत समितीला NCPचं पण तेच, म्हणजे आता जे तुतारी झाले शरदचंद्र पवार गट, तर त्यामुळे त्यांचे बरेचसे सिटिंग उमेदवार किंवा त्यांच्या पक्षामध्ये असलेले जे काही उमेदवार हे ऑलरेडी त्यांच्याकडे आहे. आणि ज्या जागा आम्ही मागतो आणि ज्या जागा ते म्हणजे देऊ इच्छित नाही त्या एकच आहेत. तर त्यामुळे ते आमचं ते मिसमॅच होतं, कारण का आमच्याकडे जे उमेदवार जे लढायला इच्छुक आहेत किंवा जे सक्षम आहेत ते त्या भागात आहेत, तर त्यामुळे जरा सीटांमध्ये प्रॉब्लेम होतो. पण मॅडम, ह्याच्यामध्ये दोघांचं तर नुकसान दिसतंय. आपण नगरपालिकेच्या निवडणुकी पाहिलेल्या आहेत, नुकसान हे दोघांचं देखील झालं मोठ्या प्रमाणात दिसतं आणि दोघंही महाविकास आघाडी सत्तेपासून दूर राहिली असे निकाल दिसतात.
नुकसान नाही म्हणता नाही येणार. तुम्ही जर महाविकास आघाडीचं जर मताधिक्य बघितलं तर तुम्ही एक बघाल की महाविकास आघाडीला मतं ही सगळीकडे सगळ्यात जास्त पडलेली आहेत. अख्ख्या महाराष्ट्र असेल, चिपळूण असेल, अजून कुठेही असेल. तर त्यामुळे पब्लिक जी आहे हे महाविकास आघाडीला स्वीकारते. राहायला सत्तेची गोष्ट तर आघाडी तर काय भाजप MIM बरोबर पण करते सत्तेत येण्यासाठी. भाजप आघाडी किंवा त्यांची युती ही कोणावरही करते. भाजपची जी युती आहे ही MIM बरोबर पण आहे. भाजपची युती कोणाबरोबरही असू शकते, त्याला काय तारतम्य नाही. काँग्रेस पक्ष असेल किंवा महाविकास आघाडी असेल हे खूप विचारपूर्वक एक विचारधारेने चालणारे हे एक पक्ष आहेत. तर त्याचं एक विचारधारा आणि पब्लिक डिमांड एक वेगळाच आहे. आणि सत्य हे म्हणजे परेशान होऊ शकतं, पराभूत नाही असं आपण म्हणतो. तर त्यामुळे ठीक आहे, थोडं आहे म्हणजे परेशानीचे. परत एकदा काय पिसकटला? हां, म्हणजे जे मी तुम्हाला सांगितलं तेच की जागा ज्या आहेत त्या कॉमन आहेत आणि त्यामुळे काय आणि प्रत्येक ठिकाणी काँग्रेसकडे पण तेवढे सक्षम उमेदवार नाही जे लढू इच्छितात आणि जे शेवटपर्यंत लढतील असे. ज्या ज्या ठिकाणी आहेत त्यामुळे आम्ही केलं आणि त्यामुळे आमचे सीट्सची मॅचिंग न झाल्यामुळे आम्हाला हे स्वबळाचं करायला लागलं. कृष्णकांत साळगावकर, TV9 मराठी, चिपळूण, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.